नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोह्यांपासून तयार होणारे खमंग व खुसखुशीत चकल्या। चला तर मग सुरुवात करूया। पोह्याची चकली तयार करण्यासाठी आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, एकसारखं हलवत राहायचे। जाड पोहे असतात तेच घेतलेले आहेत आपण। एकसारखं हलवून घ्यायचं। पोहे आपले व्यवस्थित परतले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। ज्या वाटीने आपण पोहे मोजले होते त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला डाळ घ्यायचे। फुटाण्याची डाळ म्हणतात याला। हे देखील आपल्याला एकसारखी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। डाळ आपली व्यवस्थित लाल झालेली आहे। आता आपण ही देखील काढून घेऊ। आता आपली ही दोन्ही जिन्नस थंड झालेले आहेत। आता आपण हे मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आणि एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे चाळून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता हे जाडसर पोहा आणि डाळवा आहे ना, ते आपण काढून घेऊया। ज्या वाटीने आपण ही सगळी जिन्नस मोजली होती त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय। हे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचंय। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावर असा रगडायचा आहे आणि तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे। तीळ खूप छान लागतात चकल्यांमध्ये। आता आपण काही सुके मसाले टाकून घेऊ। यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ। ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 6 चमचे आपल्याला यामध्ये कडकडीत गरम तेल घ्यायचं आहे। आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेल ओतायचंय 2 चमचे। आणि पुन्हा आपल्याला चमच्याने एकदा हलवून घ्यायचंय। आता थोडं थोडं आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचंय आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। गरम असतानाच आपल्याला हे पटपट पटपट मळून घ्यायचंय। व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। आता 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचंय। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चकल्या तयार करायला घेऊ। थोडं पोर्शन आपण यातून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चकल्या तुटणार नाहीत। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला पहिले। सोऱ्यामध्ये आपण तेल व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि आपण हे तयार केलेलं
हा उंडा आपण यामध्ये टाकून घेऊया। आता आपण चकल्या तयार करून घेऊ। एका प्लेटवरती आपण चकल्या तयार सोडून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता अजिबात तडा जात नाही। असेच आपण 2-3 चकल्या तयार करून घेऊ। आणि हे शेवटचं कोपरा आपल्याला दाबून घ्यायचं आहे। एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। आपण एकदा चेक करू। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण चकल्या सोडून घेऊ। अजिबात हलवायचं नाही आपल्याला। एक बाजू आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आता आपण एकदा पलटी मारून घेऊ चकल्या। तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा आपला चकल्यांना कलर आलेला आहे। चकल्या आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्या काढून घेऊया। सगळं तेल आपण निथळून घ्यायचंय आणि चकल्या आपण काढून घेऊया। एकदा आपण पलटी मारून घेऊया। आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। तयार आहेत आपल्या या पोह्याच्या चकल्या। एकदम झटपट रेसिपी आहे। या गौरी गणपतीला तुम्ही ही नक्की ट्राय करा। आणि तुम्ही पाहू शकता अजिबात याला तेल नाहीये। आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते। आत पण अजिबात तेल गेलेलं नाहीये। एकदम खमंग खुसखुशीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या ह्या चकल्या। आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।